नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. त्याचबरोबर आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांचा भागाकार कशा प्रकारे केला जातो, त्याचबरोबर भागाकाराचे नियम काय आहे. पण सुरू करण्या अगोदर काल जे तुम्हाला शिकवलं होतं त्यावर एक उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे आणि मीही सुद्धा सोडवून दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा सोडवा. ज्यांना जमलं नसेल त्याच्यासाठी मी सोडवतो, ज्यांना जमलं असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. काय उदाहरण आहे बघा. तुम्हाला काल शिकवलं होतं, काय शिकवलं होतं? अगोदर गुणाकार करून घेणे, पण त्याच्या अगोदर ब्रॅकेट मधील गुणाकार करणे. म्हणजे काय मित्रांनो, हे बघा काय आहे? अगोदर गुणाकार करून घ्या. 4 गुणिला 2 किती होणार? 4 दुने 8. शून्य किती आहे? पॉईंट नंतर 1, बरोबर आहे ना? आणि इकडे किती आहे? 1, म्हणजे हे झाले 2, 1 आणि परत 2 परत 0. इथपर्यंत कळालं. ब्रॅकेटचं उत्तर किती आलं? हे 0.8 आलं. अधिक 2 आणि परत हे जसे तसे मांडणी करून घ्यायची. वाटलं असं परत खाली मांडून दाखवतो तुम्हाला. हे काय येणार? 0.08 अधिक 2 आणि हे 5 0.0 अधिक 0.202. हे झालं आपलं ब्रॅकेटच्या बाहेर काढताना. आता काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, याचा गुणाकार करावा लागेल ब्रॅकेटच्या बाहेर काढण्यासाठी, कंसाच्या बाहेर काढण्यासाठी. म्हणजेच काय मित्रांनो, डायरेक्ट याचा गुणाकार मांडून घेऊ आपण. 5 गुणिला 0.08 अधिक 2 आणि हे 0.0 अधिक 0.202. हे झालं इथपर्यंत. मग काय नंतर याचा गुणाकार करा. 8 पंचे 40, बरोबर? 8 पंचे 40. पॉईंट नंतर किती आहे? 2 आणि इकडे पॉईंट नंतर किती आहे? 2, म्हणजे 1 2 3 4 परत 0. हे झालं एवढ्याचं उत्तर. नंतर काय मित्रांनो, तुम्हाला तर पुढचं तर माहित आहे, 2 आणि इकडे अधिक 0.202. इथपर्यंत झालं तुमचं, म्हणजे उत्तर निघलेलं आहे तुमचं. कसं? यांची सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज तर तुम्हाला येतेच. कसं करायचं? हे 0 0 जसं तसं 0. 4 अधिक 2 किती होणार? 6. 0 जसे तसे 0 जसे तसे परत 0 अधिक 2 2 झाले आणि 0 अधिक हे 2, म्हणजेच काय मित्रांनो, हे झालं याचं उत्तर. ज्यांना कळालेलं नाहीये हे उत्तर कशा प्रकारे निघलं, ज्यांना कळालेलं नाही त्यांना परत एकदा सोपे स्टेप मध्ये सांगतो कशा प्रकारे मांडणी करायची. हे बघा, हे 2 आहे, हे 2 जसे तसे लिहिले आपण. नंतर हे काय? 0.00 आपलं 2, हे झाले 0.202. परत हे मांडणी कशी मित्रांनो? 0.0040. हे झाली मांडणी. यांना काय करायचंय? दशांश अपूर्णांक मध्ये काय सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये? अगोदर समान करून घ्यायचे. कसं करणं याला समान? इथं पॉईंट 0 0 0 आणि हे वरती म्हणून असं 0, त्याच्या पुढे 0 करायची. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. इथं काही बेरीजच दिलेली आहे म्हणून काय होणार? इथं 0, 4 आणि 2 किती होता? 6. हे 0 जसेचे तसे, परत हे 2 जसेचे तसे, परत हे 2 जसेचे तसे. आलं का आपलं उत्तर? आलं ना? याच प्रकारे आपण काल शिकलेलो होतो. ज्यांनी कालचे लेक्चर बघितले नसेल त्यांनी लवकरात लवकर बघून घ्या. आणि आपले लेक्चर, हे लेक्चर संपूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे? दशांश अपूर्णांकांचा भागाकार आणि नियम. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू. पुढील महत्वाचा पॉईंट टाका मित्रांनो. काय आहे आपला पुढील पॉईंट? दशांश अपूर्णांकांचा भागाकार. काय आहे? दशांश अपूर्णांकांचा भागाकार. एक गणित देत आहे तुम्हाला, ते कशा प्रकारे सोडवू शकता ते बघा. तुम्हाला सांगतो, गणित देतो. 0.12 गुणिला 1.3 गुणिला 0.6 परत भागीला घ्यायचा. 0.012 गुणिला डायरेक्ट 13 घेऊ आपण, नंतर घेऊयात 0.006. पोलीस भरतीला या प्रकारचे प्रश्न येतात मित्रांनो. बेरीज वजाबाकी तर येतच असते, ते आधीच्या काळामध्ये. पण आता अशा प्रकारचे उदाहरण येतात पॉईंट मध्ये. कशा प्रकारचा हा पॉईंट सोडवायचा, कशा प्रकारे काय उत्तर सोडवायचं, तर याचे काहीतरी नियम आहेत. नियम काय आहे? नियम क्रमांक 1 लिहा मित्रांनो. काय लिहायचं? नियम क्रमांक 1.
आणि काय आहे नियम क्रमांक 1, तर शून्य काढून म्हणजेच काय, पॉइंट काढून जसेच्या तसे सर्व अंक लिहिणे. पॉइंट काढून जसेच्या तसे सर्व अंक लिहून घ्यायचे अगोदर. हा झाला नियम क्रमांक 1 आणि त्या नियमानुसार आपण मांडणी करूयात. पॉइंट काढून सर्व अंक जसे तसे लिहून घ्यायचे. मग कसं येणार हे येणार 12 गुणिला 13 गुणिला 6 भागीला, परत हे जसं तसं भागेलाचे 12 गुणिला 13 गुणिला 6. नंतर काय मित्रांनो, पॉइंट क्रमांक आपण 1 मध्ये जी व्याख्या होती त्यानुसार आपण मांडणी केलेली आहे. त्यानंतर नियम क्रमांक 2 लिहायचंय. परत काय लिहायचं नियम क्रमांक 2 बघा. नियम क्रमांक 2 लिहायचं मित्रांनो. काय आहे नियम क्रमांक 2, अंशस्थानी पॉइंट नंतर जेवढे शून्य किंवा जेवढे अंक असतील ते मोजून छेदस्थानी तेवढे शून्य लिहिणे. काय, अंशस्थानी शून्य नंतर जेवढेही अंक असतील किंवा पॉइंट असतील, पॉइंट तर तेवढे छेदस्थानी लिहिणे. त्याचप्रमाणे छेदस्थानी जेवढे अंक किंवा पॉइंट असतील किंवा शून्य असतील पॉइंट नंतर बरं का, तेवढे अंशस्थानी लिहिणे. तुम्हाला जर कळाले नसेल तर मी आता सांगतो आहे कशा प्रकारे सोडवायचं बघा. आता हे जसे तसं परत लिहून घ्यायचं. कसं लिहायचं, 12 गुणिला 13 गुणिला 6, परत 12 गुणिला 13 गुणिला 6. हे झालं तुमचं लिहून. व्याख्या काय दिलेली आहे की अंश नंतर पॉइंट नंतरचे, पॉइंट नंतर किती आहे 1 आणि 2 लिहिले ना अंशस्थानी, ते छेदस्थानी लिहायचे. म्हणजे 1 आणि 2 पॉइंट आहे ना, शून्य नंतर किती आहे पॉइंट आहे आणि पॉइंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे, ते छेदस्थानी लिहिणे. म्हणजे 2 इथे आपण झाले 2. त्याचप्रमाणे छेदस्थानी किती आहे 3 आहे, मग ते छेदस्थानीचे अंशस्थानी लिहायचे 3. 1 2 3. काय 3 आहे, पॉइंट नंतरचे अंक 3 आहे ना, त्याप्रमाणे आपण वरती 3 लिहिले. त्यानंतर काय एकच आहे मित्रांनो, परत 1 इथे लिहिलं. आणि इथं काहीच अंक नाही, पॉइंट नंतर आहे का कोणता अंक, कोणताच नाही. मग आपण याला पॉइंट नंतर काही अंक नाहीये म्हणून इथं वरती काहीच लिहायचं नाही. त्यानंतर पुढे काय लिहिलेलं आहे, पॉइंट नंतर 1 अंक आहे, मग तो पॉइंट नंतरचा 1 अंक इथे लिहिला आपण. आणि इथं काय 3 अंक आहे पॉइंट नंतर, मग आपण वरती 3 लिहिणार. 1 2 3. हे झालं मांडणीनुसार. काय होतं, अंशस्थानाचे छेदस्थानी घ्यायचे आणि छेदस्थानाचे अंशस्थानी घ्यायचे आणि नंतर उत्तर काढायचे, भाग द्यायचा. आता याला कशा प्रकारे भाग द्यायचा बघा, नीट ध्यान देऊन समजा. याला परत मांडणी करून देतो मित्रांनो. कसं येणार हे 1 2 3, हे झाले 3, परत 13, परत 6000, नंतर परत खाली 1200, काय आहे 130, नंतर परत काय 60. याला भागाकार कशा प्रकारे द्यायचा नीट समजून घ्या. 1 2 3 4, छेदस्थानी 4 शून्य होते, 4 शून्य आपण उडवून टाकले, कापून टाकले. नंतर काय 1 2 3 आणि हा शेवटचा 4. 4 होते, 1 2 3 4, 4 उडवून टाकले. आता परत भागाकार द्यायचा. 12 1 12, 12 1 12, बरोबर. परत 13 1 13, 13 1 13, परत 6 1 6, 6 1 6. म्हणजे काय उरलं मित्रांनो समजून घ्या. आता आहे इथं कसं झालं, तर ही मांडणी कशी होणार समजून घ्या. ही मांडणी होणार, मी बाजूला सरवतो पण समजून घ्या तुम्ही. आता मांडणी होणार 1 गुणिला 1 गुणिला किती आहे 1 आणि हे 2 शून्य, इथं 2 शून्य उरलेले ना आपले, तेच 2 शून्य आपण इथं मांडले. नंतर अंशस्थानी काय मित्रांनो 1 1 आहे ना, बाय 1 बे बाय 1 बे, तसंच 1 गुणिला 1 गुणिला 1. आता याचं उत्तर कसं निघेल बघा. 1 गुणिला 1 1 गुणिला 100, म्हणजेच काय 100, भागीला 1 गुणिला 1 1 गुणिला 1 म्हणजेच काय 1. म्हणजेच काय मित्रांनो, एकाने जर 100ला भागलं तर काय उत्तर येईल 100. याचं योग्य उत्तर काय येईल 100. पण जर उलट असतं म्हणजेच काय
वरती 1 असताना खाली जर 0 असते, आपले 100 असते, तर याचं उत्तर काय आलं असतं मित्रांनो? याचं उत्तर आलं असतं 0.01. म्हणजेच कसं, हे बघा हे झालं तसं उत्तर. हे कसं आलं असतं? हे बघा हे झाले असते 1 मग 0, ह्याचं उत्तर असं आलं असतं 0 इथं पहिले घेतला असता, मग इथं परत 1 0 गेला असता, बरोबर. आता इथं पॉईंट ठेवावा लागला असता, तरी भाग जातोय का? नाही जाते. परत 1 0 घेतला असता, परत 1 0, म्हणजे 1 1 1 1 कट, परत 1. या प्रकारे हे उत्तर निघालं असतं. पण योग्य उत्तर काय निघालेलं आहे याचं? तर हे आहे आपलं आन्सर. दिसायला खूप कठीण आहे, पण किती सोप्या पद्धतीमध्ये आपण याचं उत्तर काढलेलं आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे कित्येक उदाहरण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे. तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत दिवसभर प्रॅक्टिस करायची. त्याचबरोबर याच टॉपिकवरील एक ऍडव्हान्स लेवलचं गणित घेऊ आणि पटापट आता आपण याच्यावरती उदाहरणांमध्ये प्रॅक्टिस घेणार आहोत आणि लवकर तुम्ही सोडवायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पटापट 30 सेकंदाचे उत्तर द्यायचे आहे. 30 सेकंदाच्या आत जरी नाही जमलं तरी 1 मिनिटाच्या आत तर तुम्हाला याचे उत्तर द्यायचेच आहे. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच पटापट सुरुवात करूया. याच टॉपिकवर पुढील ऍडव्हान्स लेवलचं थोडंसं कठीण गणित तुम्हाला देण्यात आलेलं आहे. पटापट उत्तर काढायचे आहे. काही सेकंदातच तुमचं याचं उत्तर निघू शकतं. ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे दिवसभर, ज्यांनी नोट्स मधून या टॉपिकवर अभ्यास केलेला आहे, आता फक्त रिव्हिजन म्हणून व्हिडिओ बघत आहेत आणि काही क्षणातच तुम्ही याचं प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना समजत असेल त्यांनी पटापट उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना कळत नसेल त्यांनी बघा कशा प्रकारे सोडवता यायचं आहे हे उदाहरण. बघा काय सांगितलं होतं, जसे तसे अगोदर अंक मांडून घ्यायचे. काय मित्रांनो, वरचे हे 5, परत गुणाकारामध्ये इथे किती 6, परत इथे किती मित्रांनो 25, बरोबर. छेदस्थानी सुद्धा तसंच मांडून घ्यायचे. काय आहे 5 आणि 6, म्हणून 5 गुणिले 6. काय सांगितलं होतं, अंश स्थानाचे पॉईंट नंतरचे जेवढे अंक असतील तेवढे छेदस्थानी 0 द्यायचे आणि छेदस्थानी जेवढे पॉईंट नंतरचे अंक असतील तेवढे अंशस्थानी 0 द्यायचे. छेदस्थानी किती आहे? 2 अंक आहे, 0.05 म्हणजे 2 अंक झाले. तसेच वरती द्यायचे 2 द्यायचे. किती? हे 1, हे झाले 2. परत किती पुढे? 0.6 म्हणजे 1च आहे. नंतर इथं किती? हे येणार इथं 1 अंक, बरोबर. अंशस्थानी किती आहे? 0.5 म्हणजे 1च अंक आहे ना, तो खाली 1 घ्यायचा, बरोबर. इथं किती आहे? 0.06 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहे, म्हणून इथं हे 2. परत इथं काय मित्रांनो 2.5 म्हणजे पॉईंट नंतर 1 अंक आहे ना, तो परत इथे घ्यायचा. इथपर्यंत तुम्हाला कळालंय. अंशस्थानी आणि छेदस्थान आपण समान केलेलं आहे, पॉईंट वगैरे खाली होते केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो हे कसं प्रकारे सोडवायचं बघा. ज्यांना कळणार नाही म्हणून इथं परत लिहितो. हे झाले 500 गुणिले 60 गुणिले 25, बरोबर. परत भागीला हे काय 50 गुणिले 6000. कळायला इथपर्यंत जशी तशी मांडणी झाली. भाग कशा प्रकारे द्यायचा समजून घ्या. वरती किती आहे? 1 2 3, बरोबर. 3 नंतर काय 1 2 3, 3 शून्य कट, वरचे 3 शून्य कट, परत 6 1 6 6 1 6 कट झाले. कळायला इथपर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. नंतर बघा मित्रांनो 25 1 25, कळायला इथपर्यंत. आणि नंतर 25 दुने 50, इथपर्यंत झालं. आता काय उरलेले आहे आपले? फक्त अंशस्थानाचे हे 5 आणि हे छेदस्थानाचे 2. बस मग इथपर्यंत पोहोचले म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे. कसं? बे 1 बे, बे दुने 4, परत पॉईंट ठेवायचा, कारण 2 गेल्यानंतर किती उरणार? इथं 4 गेल्यानंतर उरणार 1. आता 1 ला 2 ने भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, म्हणून आपल्याला याच्यावरती 1 0 घ्यावं लागेल. इथं 1 0 घेतला म्हणजे इथं किती ठेवावं लागेल? 1 पॉईंट ठेवावं लागेल. भागीला परत हे जसे तसे 2, मग परत बे 5 10 म्हणजे भाग जातोय ना 10 ला, म्हणून हे झाले 10. 2.5 याचं अगदी योग्य उत्तर निघणार आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये. मोठं वाटायला किती कठीण होतं, पण किती सोप्या भाषेमध्ये आपण याचं उत्तर काढलेलं आहे. याच प्रकारचे कित्येक उदाहरण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. पटापट सगळ्यांनी दिवसभर प्रॅक्टिस करायची त्याची. बघूयात याच टॉपिकवरील पुढे एक महत्वाचं उदाहरण कशा प्रकारचं आहे आणि तुम्ही त्याचं उदाहरणाचं उत्तर कशा प्रकारे काढू शकता. याच टॉपिकवर आधारित छोटंसं कठीण गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे, पण सोपं आहे.
तुम्ही सोडवू शकता याचं उत्तर. ज्यांना येत असेल त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि शिकून घ्या स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे याचं उत्तर निघत आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूया काय प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय निघतं. काय दिलेलं आहे प्रश्न बघा. जसं तसं आता मांडणी करून घ्यायची अगोदर. कशी मांडणी करणार? 8 गुणिला 25 परत गुणिला 5 भागीला परत काय लिहायचं? हे 8 आणि हे 25 जसे तसे 8 गुणिला 25. आता अंश स्थानाचे पॉईंट नंतरचे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य खाली मांडून घ्यायचे. किती आहे? 2 शून्य दिलेले आहे म्हणजे काय? 0.08 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहे तेवढे शून्य खाली लिहून घ्यायचे. 1 आणि 2. इथं काय आहे? 0.25 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून खाली 2 अंक 2 शून्य लिहून घ्यायचे. परत नंतर काय आहे? 0.5 पॉईंट नंतर एकच अंक आहे म्हणून हा 1 अंक लिहिला आपण खाली. आता छेदस्थानी 0.8 म्हणजे पॉईंट नंतर एकच अंक आहे म्हणून तो वरती लिहिला आपण 1. त्यानंतर परत 0.025 म्हणजेच पॉईंट नंतर किती? 3 अंक आहे म्हणून ते वरती 3 अंक लिहून घ्यायचे. 1 2 3. ही झाली आपली प्रॉपर मांडणी. आता याला भाग कशा प्रकारे देता समजून घ्या. नीट स्टेप बाय स्टेप शिकवत आहे. नीट ध्यान देऊन ऐकायचंय आणि नीट ध्यान देऊन बघायचंय. परत मांडणी करून देतो वाटलं असं तुम्हाला. 80 गुणिला 25,000 परत गुणिला 5 भागीला 800 जसे तसे मांडा परत गुणिला 25,000. समजलं? आता काय करणार? 1 2 3 1 2 3 हे 25 कट हे 25 कट. समजलं? सोपं आहे अगदी. परत हे 8 कट 0 कट 0 कट हे 8 कट 8 कट. किती उरले? वरती 5 आणि खाली 1 0 म्हणजेच काय? वरती 5 आणि खाली 1 0 म्हणजे 0 आणि हा 1. इथं काही नाही आहे म्हणजे 1 येणार आहे कारण 25 1 25 म्हणजे 1 असतो खाली. त्याचप्रमाणे याचं उत्तर काय येईल मित्रांनो? आता लगेच सांगा. तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे किती वेळेस समजवलेलं आहे. काय उत्तर येणार आहे? याचं उत्तर येईल 0.5. कळालं कसं उत्तर आलं याचं? 0.5. कशा प्रकारे आलं समजून घ्या. ज्यांना कळालं नाही त्यांना सांगतो. हे 5 भागीला 10 आहे. कळालं? इथं काय लिहिणार? आता सांगा 5ला 10 ने भाग जातो का? म्हणजे 10च्या पाड्यामध्ये 5 येतात का? नाही येत ना. मग आपण त्याला पॉईंट ठेवून एक वरती 0 देणार. म्हणजेच कसं? हे इथं 0 ठेवला आणि हे पॉईंट ठेवला म्हणजे इथं हे झाला पॉईंट. मग कसं? 5 कट झाले उरला फक्त 5 म्हणजेच काय? हे झाले 5. कळालं? हे झालं याचं अगदी योग्य उत्तर. आता याच प्रकारामध्ये बेरीज मध्ये आपण गुणाकार भागाकार मिक्स करणार आहोत आणि ते उदाहरण कशा प्रकारे सोडवता तुम्ही. जसे पोलीस भरतीला येत असतात या टॉपिकचे सुद्धा उदाहरण येत असतात आणि नेक्स्ट लेवलचे सुद्धा उदाहरणं येत असतात. बघूयात त्या टॉपिकवरील उदाहरण कशा प्रकारे येतात आणि लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी ते सोडवायचं आहे आणि लवकरात लवकर प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. याच टॉपिकवरील थोडंसं कठीण गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. ज्यांना उत्तर काढता येत असेल त्यांनी लवकरात लवकर उत्तर सोडवून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्या कशा प्रकारे याचं उत्तर काढायचं आहे. मित्रांनो बघा काय दिलेलं आहे. याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कंस सर्व काही दिलेलं आहे. आता कशा प्रकारे सोडवायचं तुम्हाला अगोदर शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? जर सर्व काही मिक्स असेल तर अगोदर काय सोडवायचं मित्रांनो? अगोदर सोडवायचं भागाकार. भागाकार झाला 1 नंबरला. नंतर काय सोडवणार तुम्ही? गुणाकार सोडवणार बरोबर. नंतर गुणाकार सोडवायचा 2 नंबरला. काय सोडवणार? गुणाकार 2 नंबरला. नंतर काय? बेरीज किंवा वजाबाकी काही सोडवू शकता. तुम्हाला जर वजाबाकी सोडवायची आहे तर वजाबाकी करू शकता 3 नंबरला आणि शेवटी 4 नंबरला जर तुम्हाला बेरीज करायची तर करू शकता. याच्यापैकी तुम्ही काहीही प्रथम किंवा द्वितीय करू शकता पण यांच्यामध्ये काहीच फरक होणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला भागाकारच करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला गुणाकार करावं लागेल. समजलं इथपर्यंत? आता बघूयात या स्टेपवरती कशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. इथं काय दिलेलं आहे? अगोदर भागाकार दिलेला आहे. मग आपल्या नेहमीप्रमाणे भागाकार करून घ्यायचा. कशा प्रकारे? अगोदर अंक मांडून घ्या. नंतर पॉईंट नंतर किती शून्य आहे? 2 शून्य आहे. इथं 2 शून्य. नंतर परत पॉईंट नंतर 1 शून्य आहे. इथं वरती 1 शून्य.
काय 9 9 कट कट इथे उरला 1/10 म्हणजेच काय 0.1 याचं उत्तर आलेलं आहे एवढ्या भागाकाराचं. कळालं इथपर्यंत तुम्हाला? स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर निघालं 1. मग आता जे 1 जसे तसे मांडून घ्यायचं 0.1 आपण मांडणी केली. नंतर परत पुढचं जसं तसं 0.15 भागीला 0.2 इथपर्यंत कळालं तुम्हाला? परत इकडचं जसं तसं मांडायचं गुणीला 0.03 कळालं इथपर्यंत? याच्यामध्ये कोणती शॉर्टकट पद्धत चालत नाही. पॉईंटच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सोडवावंच लागेल. ते शॉर्टकट करणार तर 1 पॉईंट इकडे किंवा 1.0 पॉईंट इकडे कुठेही सरकला तर तुमचं उत्तर चुकणार आणि जे चुकणार आहात तेच ऑप्शन मध्ये असतं. म्हणून स्टेप बाय स्टेप सोडायचं आणि तुमची प्रॅक्टिस केल्याने तुमचे मार्क वाढतील आणि तुम्हाला स्पीड येईल. नंतर आता गुणाकार करून घ्यायचा. यांचा गुणाकार होईल, यांचा गुणाकार होईल. यांचा गुणाकार कसं का होईल? हे काउंस मध्ये आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचा गुणाकार करावा लागतो. माहित आहे तुम्हाला. जरी ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी परत मांडणी करतो. बस नाराज नको व्हा. 0.03 गुणिला 0.1 वजा 15 लिहायचे 0.15 गुणिला. आता इथं गुणाकाराचं चिन्ह का आलं मित्रांनो? कारण हे कंस मध्ये आहे, त्याला बाहेर काढायचं म्हणून त्याला गुणाकार करावा लागतो. कळालं? 0.2. आता हा कंसाच्या बाहेर निघालाय. यांचा आणि यांचा गुणाकार करायचा आहे. तुम्हाला आता माहितच आहे गुणाकार कशा प्रकारे करायचा. 3 नाईक 3 नाईक झाले हे 3 आणि 15 दुने 30. 15 दुने झाले 30. पॉईंट नंतर किती अंक दिलेले आहे? 1 आणि 2 बरोबर. इथे पॉईंट नंतर 1 आणि 2 आणि परत इकडे पॉईंट नंतर 1 म्हणजे 2 आणि 1 3 अंक. मग इकडे 3 अंक सरकायचे 0 0 1 2 3 परत पॉईंट. कळालं इथपर्यंत? इथं किती दिलेलं आहे? 0.15 आणि इथं 0.2 म्हणजेच किती 1 2 3 3 पॉईंट इकडे सरकायचे म्हणजे डावीकडे 1 2 3.0 इथं वजा बाकीचं चिन्ह. इथपर्यंत तुम्हाला कळालं? बस मग आता इथपर्यंत कळलेलं आहे म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे. आता काय करायचं फक्त यांचा वजाबाकी करायची. समजलं? आता मला सांगा यांची वजाबाकी करणं किती सोपे आहे. कसं करायचं तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. म्हणून कसं करणार? तुम्हाला 30 मधून 3 गेले किती होणार? 27. हे झाले 27 आणि इकडे 3 पॉईंट इकडे सरकत 1 2 3.0 हे याचं उत्तर आलेलं आहे. ज्यांना उत्तर जमलं नसेल कशा प्रकारे काढायचं त्यांच्यासाठी परत दुसरी स्टेप सांगतो कशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. हे बघा मित्रांनो, कसं लिहायचं? हे लिहायचे आपण 0.030 हे झालं. इथली संख्या पहिले इथे लिहिली कारण हे मोठी संख्या आहे. कळालं ना? मोठी संख्या अगोदर वरती लिहायची असते. नंतर काय मित्रांनो इथं परत हे 0.003 कळालं इथपर्यंत? इथपर्यंत तुम्हाला कळालं म्हणजे तुमचं उत्तर निघणार आहे किती? आता 10तून 3 गेले किती उरणार? 7 उरणार. आता 10 कुठून आले? तर याच्याकडून एक आपण उसनवार घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर किती आलं? 10 झाले बरोबर. मग 10 जर इथे झाले याच्यातून एक उसनवार घेतला म्हणजे 3तून 1 गेल्यानंतर किती उरणार? 2 उरणार. मग 2तून 0 गेल्यानंतर किती उरणार मित्रांनो? 2च उरणार. 2 परत हे 0 आणि हे काय मित्रांनो 0 जसे तसे म्हणजेच काय मित्रांनो याचं उत्तर किती येणार आहे? तर वजा. लक्षात ठेवायचं हमेशा वजा 0.027 काय उत्तर निघलेलं आहे? वजा 0.027. कळालं तुम्हाला? इथं सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. बिलकुल सुद्धा काही करायचे नाही. कळालं तुम्हाला? या टॉपिक वरती आपल्या नोट्स मध्ये कित्येक उदाहरण दिलेले आहे. कित्येक म्हणजे तुम्ही दिवसभर या प्रॅक्टिस करत राहा तरी उदाहरण संपणार नाही असे इतके उदाहरण दिलेले आहे. त्याचबरोबर आता आपल्या लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये सुद्धा आपण असे कित्येक उदाहरण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. म्हणून लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असतील आपल्याला ज्यांना जॉईन करायचं असेल ते कशा प्रकारे जॉईन करू शकता लक्षात घ्या. हे बघा हे काय दिलेलं आहे डिजिटल पोळीभरती युट्यूब चॅनल आहे आपलं. या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे
आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही दररोजचे लाईव्ह लेक्चर्स आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत देण्यात येतात. मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं तुम्हाला, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळेल. निश्चिंत राहा, अभ्यास करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.